जिल्हा आणि सहकारी बँकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय। नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या जुन्या 500 आणि 1000च्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली। येत्या 30 दिवसात बँकांना त्यांच्याकडच्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहेत। गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली। केंद्र सरकारकडे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण गेलो होतो। आम्ही ही मागणी केली होती की महाराष्ट्राच्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत जुन्या नोटा त्यांच्याकडे आहेत आणि त्यातून काही अडचणी निर्माण झाल्या आणि या अडचणी केंद्र सरकारच्या वित्त विभागाने सोडवत या नोट बदलून दिल्या पाहिजे ही मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आमच्या शिष्टमंडळाने माननीय जेटली साहेबांची भेट घेऊन घेतली। 10,000 अग्रिम पीक कर्ज मदतीचा नवीन GR लागू करण्यात आलाय। नव्या GRनुसार आता ज्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर वाहन आहे असा शेतकरी 10,000 अग्रिम पीक कर्जासाठी आता पात्र असेल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये 10,000 रुपये कर्ज मिळावं या संदर्भामध्ये आम्ही एक GR काढला होता, परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या आणि त्यामुळे हा पुन्हा या ठिकाणी त्याचं शुद्धीपत्रक काढावं किंवा त्याची थोडी दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून या ठिकाणी झालेली होती आणि म्हणून काल आम्ही संध्याकाळी पुन्हा एक शुद्धीपत्रक त्या संदर्भामध्ये काढलेलं आहे आणि मला वाटतं आता अतिशय सुटसुटीत आणि शेतकऱ्यांना कुठेही अडचण येणार नाही अशा पद्धतीचं शुद्धीपत्रक आम्ही या ठिकाणी काढलेलं आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी होत्या त्या आता निश्चित दूर झालेल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्राला शेतकरी संपाची हाक अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यातून देण्यात आली। शेतकरी संप तीव्र झाला असताना राज्य सरकारनं तत्वतः निकषावर सरसकट कर्जमुक्ती करू सांगत त्यातही अन्यायकारक अटी लादून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। आता पुन्हा नवीन GR काढलाय, त्यामुळे सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी शेतकरी करतात। त्यामुळे राहता तालुक्यातील पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या वतीनं निषेध करून परिपत्रकाची होळी करण्यात आली। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित झालं होतं। मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अनेक निकष आणि नियम लावल्यानं आपलं कर्ज माफ होतं की नाही अशी धास्ती ग्रामीण भागात आता व्यक्त होते। त्यामुळे संगमनेर प्रांत कार्यालयासमोर भूमिपुत्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत शासकीय GRची होळी केली। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अशी घोषणा केल्यानंतर शेतकरी संघटनांनी फटाके फोडत आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला होता। राज्यात पावसानं दडी मारल्यामुळे कोयना धरणात फक्त 11.67 TMC उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। सद्यस्थितीत पूर्वेकडील सिंचनासाठी सोडण्यात आलेलं पाणी बंद करण्यात आलंय, तर पश्चिमेकडचा कोयना जलविद्युतचा चौथा टप्पा गरजेनुसार बंद करण्यात येईल। त्यामुळे भारनियमनाचं संकट राज्यावर घोंगावतंय। गेल्या 15 दिवसात पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यानं कोयनेतला पाणीसाठा संपत आलाय। 2 महिन्यांपूर्वी कर्नाटकलाही 2 TMC पाणी देण्यात आलं होतं, त्यावरूनही वादंग माजला होता। 4 TMC मृत साठा आहे, त्यामुळे राज्यभर चिंतेचं वातावरण आहे। मान्सूनची वाट पाहणाऱ्या नागपूरकरांना अजून 3 ते 4 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मान्सूनचं आगमन झालं असलं तरी तो आता कमकुवत झालाय, त्यामुळे पाऊस पडलेला नाही। सुरुवातीला आलेल्या काही सरींमुळे उकाडा कमी झाला, पण बुलढाणा, वाशिम, यवतमाळ वगळता विदर्भात अजून मान्सून पोहोचलेलाच नाही। पाऊस गायब झाल्यानं पारा परत 40 अंशांवर पोहोचलाय। हवेतली आर्द्रताही वाढली आहे। पुढील 3 ते 4 दिवसांनंतर मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। खरीप हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदीची लगबग सुरू झाली आहे, तर याच संधीचा फायदा घेत अनेक बियाणं कंपन्या निकृष्ट दर्जाचं बियाणं बाजारात आणत त्याची विक्री कृषी केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना करतात। त्यामुळे आता भंडारा जिल्ह्यातील कृषी विभागानंही सजग होत अनियमितता असलेल्या जिल्ह्यातील 6 कृषी केंद्रांवर कारवाई केली आहे। जिल्ह्याचा विचार केला असता तब्बल 1200हून अधिक कृषी केंद्र आहेत, त्यामुळे झालेल्या कारवाईमुळे अनेक कृषी केंद्रांचे धाबे तणाणले। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव या मागणीसाठी उद्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर बैठक होणार आहे। याच मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। अंबाबाई भक्त मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते। ज्या पद्धतीनं पंढरपुरातून बडव्यांना हटवण्यात आलं, त्याच पद्धतीनं अंबाबाईच्या मंदिरातल्या श्रीपूजकांना मंदिराबाहेर काढण्याची मागणी करण्यात येते आहे। पुजाऱ्यांना 15 दिवस मंदिर बंद करावं अशी मागणीही भक्त मंडळानं केली आहे। देवस्थान समितीची आम्ही सभा शुक्रवारी ठेवलेली आहे सकाळी 10:30 वाजता। त्याच्यामध्ये तो अहवाल ठेवला जाईल आणि त्याप्रमाणे त्यांनी जे जे काही सुचवलेलं आहे
ते पुजारी नाही ते कळवण्यात येईल. त्याचबरोबर त्या अहवालाच्या अनुषंगाने काय करायचं याच्यावर समिती निर्णय घेईल. भाविकांच्या ज्या भावना आहेत त्या दुखावण्याचा कुठलाही प्रयत्न करण्यात येऊ नये असं आम्ही त्यांना नोटीसही पुजारी मंडळाला दिलेली आहे. केंद्र सरकारनं अमिताभ बच्चनला जीएसटीसाठी ब्रँड अँबॅसेडर बनवल्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी टीका केली होती. जीएसटी विरोधात निदर्शनं सुरू झाल्यास त्याची धग बच्चन यांनाही सोसावी लागेल. त्यांना भाजप सरकारच्या मूर्खपणामध्ये सहभागी होऊ नये असं निरुपम म्हणाले. त्याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलंय. बहुधा निरुपम बरेच दिवस बातम्यांमध्ये झळकले नसेल, त्यामुळेच त्यांनी बच्चन यांना विरोध केला असेल असं मुनगंटीवार म्हणाले. श्री अमिताभ बच्चन एक बहुत ही आदरणीय व्यक्ति हैं, हिंदुस्तान के सबसे प्रतिष्ठित कलाकार हैं. हम सब लोग खुद उनके चाहने वाले लोगों में से हैं. लेकिन कोई जरूरी नहीं कि भारतीय जनता पार्टी की हर बेवकूफ़ी का वो खुद हिस्सा बन जाए. जीएसटी जिस रूप में लाया जा रहा है, जिस तरीके से लाया जा रहा है, उससे देश के व्यापारियों में एक जबरदस्त असंतोष है. ऐसा उन्होंने कोई मांग की है तो बहुत दिनों से आप उनको दिखाते ही नहीं हो भाई टीवी पे. अब टीवी पे दिखाने के लिए कुछ तो मांग करनी होगी. एकमेकांचे कट्टर विरोधक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे हे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. निमित्त आहे मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाचं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळमध्ये 23 जूनला नितीन गडकरी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते या चौपदरीकरणाचं भूमिपूजन आहे. या कार्यक्रमाला स्थानिक आमदार नितेश राणे आणि विधान परिषदेचे आमदार म्हणून नारायण राणेंनाही निमंत्रण आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर असण्याचा दुर्मिळ योग जुळून येण्याची शक्यता आहे. तब्बल 12 वर्ष म्हणजे एका तपानंतर हा योग जुळून येण्याची शक्यता आहे. सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आलेली नसल्याचा पुनरुच्चार राज्य लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं अर्थात एसीबीनं केलाय. अजित पवार आणि एकंदर सिंचन घोटाळ्याची व्याप्ती वाढलेली असल्यानं आता ईडी या प्रकरणाचा तपास करणार आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात ईडीनं सिंचन घोटाळ्यासंबंधी महत्त्वाची कागदपत्र एसीबीकडून मागून घेतली. त्यानंतर एसीबीनं सिंचन घोटाळा चौकशीत अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे का, दिली असेल तर कोणत्या आधारे दिली याचं स्पष्टीकरण ईडीनं एसीबीला मागितलं होतं. त्यावर एसीबीनं सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना कोणतीही क्लीन चिट दिलेली नाही. अजित पवारांच्या आरोपांचा अजूनही तपास सुरू असल्याचं एसीबीनं ईडीला कळवलंय. त्यामुळे सिंचन घोटाळ्याचं भूत अजित पवारांच्या मानगुटीवरून उतरलेलं दिसत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं शिकवला गेल्याचं विधान पवारांनी पुण्यामध्ये केलंय. ज्ञानाची मक्तेदारी ज्यांच्याकडे होती त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी सोयीचा इतिहास रंगवला. श्रीमंत कोकाटे लिखित छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचं प्रकाशन आज पवारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी पवार बोलत होते. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश असं शिवछत्रपतींचं सूत्र होतं. छत्रपतींनी उभारलेलं राज्य भोसल्यांचं नव्हे रयतेचं राज्य होतं असंही पवार म्हणाले. छत्रपतींची गोब्राह्मण प्रतिपालक ही प्रतिमा खोटी आहे. शेजवलकरांनी त्या प्रतिमेला अऐतिहासिक म्हटलं आहे. कोथळा काढला शिवाजी महाराजांनी. याचा अर्थ शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधी होते. अब्दुल खानाचा कोथळा त्यांनी काढला ही वस्तुस्थिती आहे. पण अब्दुल खान या राज्यात प्रस्थापित केलेल्या राज्याचा शत्रू होता आणि तो राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी या ठिकाणी आला होता. म्हणून त्या शत्रूचा कोथळा काढण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांनी केली. तो मुसलमान होता म्हणून नव्हे. घराच्या गच्चीवर खेळत असताना तारांचा स्पर्श झाल्यानं नागपूरमध्ये स्वयं पांडे नावाच्या 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मंगळवारी खेळत असताना हा मुलगा घराच्या गच्चीवर गेला. आपल्या घराच्या गच्चीवरून तो शेजारच्या हॉटेलच्या छतावर उतरला. पण त्या छताला लागून उच्च दाबाच्या वीज तारा जात होत्या. या तारांना स्पर्श झाल्यानं स्वयंला विजेचा धक्का बसला आणि त्या जागीच मृत्यू झाला. परिसरातल्या नागरिकांना गच्चीवरून धूर दिसला. नागरिकांनी गच्चीवर धाव घेतली असता स्वयं विजेच्या तारांना चिकटलेला त्यांना दिसला. नागपूरमध्ये नजीकच्या काळात शॉक लागून मुलांचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. ठाण्यानंतर आता डोंबिवलीतही एका अल्पवयीन मुलीचा रिक्षावाल्यानं विनयभंग करण्याची घटना घडली आहे. कल्याण शेड रोडवरच्या टाटा पॉवर नाक्याजवळ अल्पवयीन विद्यार्थ्यांचं अपहरण करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी धीरेंद्र मेहता याच्यासह रिक्षाचालक मनुसिंग राजेंद्र सिंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटकही करण्यात आली आहे.
क्लासमधून परतत असताना तिचं तोंड दाबत धीरेंद्रनं तिला रिक्षात बळजबरीनं बसवलं. रिक्षात त्यानं तिचा विनयभंग केला आणि याच दरम्यान मुलीचा भाऊ या परिसरात पोहोचला. त्यानं हा प्रकार पाहताच रिक्षा चालकाने रिक्षा पुढे दामटवण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून गेली 2 महिने फरार असणाऱ्या नराधम सावत्र पित्याला विठ्ठलवाडी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक केली. कल्लूसिंग हंगार असं आरोपीचं नाव आहे. आईला आणि लहान भावाला ठार मारण्याचा धाक दाखवून तो सावत्र मुलीवर अत्याचार करत होता. नांदेड शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवसेनेनं महापालिकेत कचरा टाकून आंदोलन केल्यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्यानं संतापलेल्या शिवसेना नगरसेवकांनी चक्क कचऱ्याचे ट्रॅक्टर महापालिकेत आणून महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच कचरा टाकला. खासगी कंत्राटदाराचं स्वच्छतेचं काम संपुष्टात आल्यानंतर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेत. प्रभागातला कचरा उचलला जात नसल्यानं शिवसेनेचे नगरसेवक दीपकसिंह रावत यांनी महापालिकेच्या इमारतीत कचरा आणून टाकला. सध्या स्वतःच्या यंत्रणेमार्फत पालिका स्वच्छतेचं काम करत आहे, पण यंत्रणा कमी असल्यानं शहरातला कचरा उचलला जात नाही. पावसाळा सुरू झाला असताना बुलढाण्यातील अनेक ठिकाणी असलेले स्ट्रीट लाईट्स बंद आहेत, तर काही ठिकाणी तीही व्यवस्था नाही. या सगळ्या अडचणींचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागतो. नागरिकांच्या समस्या लक्षात घेता प्रभागातील नगरसेवकांनी वेळोवेळी नगरपालिकेच्या विद्युत विभागाला तक्रार केली, मात्र संबंधित कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्यानं नाईलाजास्तव या नगरसेवकांनी नगरपालिका विद्युत विभागाला टाळं ठोकलं. यानंतर संबंधित कर्मचारी तसंच ठेकेदारांवर कडक कारवाईचं आश्वासन देण्यात आलंय. चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचे सवाई माधोपूरच्या धर्तीवर सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाबाबत जनजागृती आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. वन विभागानं चंद्रपूर आणि बल्लारपूर या रेल्वे स्थानकांना हरित स्थानके रूपात विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही रेल्वे स्थानकांवरील खुल्या जागेत सौंदर्यीकरण आणि वन, वाघ आणि वन्यजीव सृष्टीविषयक चित्र चितारण्यात येणार आहे. ठाणे पोलिसांनी गेल्या 1 महिन्यापासून पाळत ठेवून 2 पेट्रोल पंपांवर कारवाई केली होती. उत्तर प्रदेशमधील चिपचा वापर करून ग्राहकांच्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नवीन चिप पल्सरचा शोध ठाणे गुन्हे शाखेनं लावला. डोंबिवलीमधील पेट्रोल पंपासह ठाण्यातील 16 नंबर रोडवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणामध्ये दोघांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आतापर्यंत 60 ठिकाणी अशा प्रकारे धाडी टाकून जवळपास 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गोरेगाव येथील आरे कॉलनी 27 पाड्यातील आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माजी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली आरे पिकनिक पॉइंट ते सीईओ आरे दुग्धशाळा प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. आरे कॉलनीत राज्य शासनाच्या SRA विभागामार्फत आदिवासी भागाचा सर्व्हे सुरू आहे. या सर्व्हेला 27 आदिवासी पाड्यातील बांधवांनी प्रखर विरोध केला. सरकार विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसताना कोळगाव बदलापूर नगरपालिकेत बोगस ठराव टाकले जात असल्याची तक्रार आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. निधी लाटला जात असल्याचा आरोप करत कथोरे यांनी पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी नगरविकास सचिवांना केली होती. त्याची दखल घेत प्रधान सचिवांनी पालिकेच्या बोगस ठरावांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सातारा जिल्ह्यातील कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसताना कोळगाव बदलापूर नगरपालिकेत बोगस ठराव टाकले जात असल्याची तक्रार आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. निधी लाटला जात असल्याचा आरोप करत कथोरे यांनी पालिकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी नगरविकास सचिवांना केली होती. त्याची दखल घेत प्रधान सचिवांनी पालिकेच्या बोगस ठरावांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सातारा जिल्ह्यातील म्हसवड नगरपालिकेत दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव एकमतानं मंजूर झालाय. नगरपालिका हद्दीतील दारू विक्री बंदी आणणारी राज्यातली पहिली नगरपालिका ठरली. पूर्वी इथं सुरू असलेल्या दारू विक्रीच्या दुकानदारांना परवाना नूतनीकरणाबाबत पालिकेचा ना हरकत दाखलाही आता मिळू शकणार नाही. त्यामुळे राज्यात सर्वाधिक कार्यक्षेत्र असलेल्या म्हसवड पालिकेनं दारू विक्रीसह अवैध व्यवसायास बंदी करणारा ठराव मंजूर केला आहे. सोपानदेवांच्या नगरीत माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामी आहे. दिवेघाटाचा टप्पा पार करत वारकऱ्यांचा हा मेळा सासवडमध्ये दाखल झाला. पालखी तळावर वारकऱ्यांनी माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली. माऊलीच्या मुक्कामानं सासवड नगरी गजबजून गेली आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम यवतला आहे. सकाळी 8 वाजता पालखी लोणी काळभोरमधून मार्गस्थ झाली. उरळी कांचनला विश्रांती झाल्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी यवतमध्ये मार्गस्थ झाली. यवत मुक्कामी गावकऱ्यांकडून पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला. माऊलींच्या पालखीमध्ये योग दिनानिमित्त वारकऱ्यांनीही योगाचे धडे गिरवले. काही वारकऱ्यांना योगाविषयी माहिती आहे तर काहींना उत्सुकता. प्रत्यक्ष माऊलींच्या साक्षीनं पालखी तळावर झी24 तासच्या आनंदवारीत हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. स्वच्छतेचा ध्यास झी24 तास या उपक्रमामध्ये सहभागी होत सरतोपवाडीतल्या ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेतली. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पालखी मार्गावर विविध झाडांची रोपं ठेवून गावकऱ्यांनी पालखीचं स्वागत केलं. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.